आपण पाहत आहात डेली न्यूज मराठी। आज आपल्याबरोबर इथं उपस्थित आहेत ते भरतगावचे माजी सरपंच किसनराव पाटील आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की त्यांचे आज शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना जे मोठं मताधिक्य मिळाले, तर त्या मताधिक्य मिळाल्यानंतर तुम्हाला आज कशा भावना आहेत? भावना मी व्यक्त अशाच करतो की आज सातारा जावली मतदारसंघातून आणि महाराष्ट्रातून एक नंबरनं ते निवडून आलेले आणि त्यांनी सातारा जावली मतदारसंघाचा विकास केलेला आहे, गोरगरिबांचे हाताला काम दिलेलं आहे आणि त्यांनी पावसाहेब महाराजांच्यानंतर त्यांनी चांगला कारखाना चालवला आहे आणि त्यांचं काम चांगलं आहे, म्हणून त्यांना एक संधी द्यावी पक्षाने ही पुऱ्या महाराष्ट्राचं काम करण्याची, आणि संधी दिली तर त्यातून त्यांचा पाचव्यांदा निवडून येत आहे, मग त्याला संधी द्यायला काय हरकत नाही। महाराष्ट्रामध्ये विक्रमी मताधिक्य ते आलेले आहेत, तर त्याला संधी द्यायला काय हरकत नाही पक्षाने, आणि त्यांनी द्यावीच अशी आमच्या भागाच्या सर्व जनतेची मागणी आहे। छत्रपतीच्या कोणतरी वारस असावा त्या मंत्रिमंडळात अशी आमची पण इच्छा आहे ना। उदयनराजेंनी सुद्धा त्याच्यामध्ये आग्रही भूमिका मांडलेली आहे। उदयनराजे तर किंग मेकर आहेत, तर त्यांनी सुद्धा प्रयत्न केलेले आहेत, मग त्यांच्या आग्रहाखातर त्यांनी आग्रह धरलाच आहे, तर त्याला द्यायलाच पाहिजे अशी माझी तरी स्वतःची इच्छा आहे। निश्चितच हे होते आपले भरतगावचे किसनराव पाटील, जे माजी सरपंच होते। त्यांनी सुद्धा तीच आशा व्यक्त केलेली आहे की त्यांना शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना यावेळेस कॅबिनेट मंत्रिपद दिलं जावं, आणि हीच इच्छा तमाम महाराष्ट्रातल्या संपूर्ण जनतेची आहे, कारण छत्रपतींच्या घराण्याला न्याय देण्याची आज वेळ आलेली आहे आणि ती निश्चित त्याची दखल वरिष्ठ भारतीय जनता पार्टीचे तसेच महायुतीचे सर्व नेते मिळून घेतील ही आशा आहे।